हॅलो स्टुडंट, या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी विनोद डोंगरवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे आर्थिक विचारांचे संक्रमण कशा प्रकारे होत गेले हे शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की अर्थशास्त्राचे प्रामुख्याने दोन प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र होय. तर BA फर्स्ट सेम आणि सेकंड सेमिस्टरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि BA थर्ड सेम आणि फोर्थ सेमला आपण आज स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. तर BA फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती म्हणजे नेमकं काय आहे हे शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या दोन पद्धती शिकल्यानंतर आपल्यासमोर प्रश्न निर्माण होत असेल की अर्थशास्त्राच्या अभ्यासाकरिता या दोन पद्धतीची आवश्यकता का आहे. म्हणजेच मुळातच सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीद्वारे अर्थशास्त्राचा अभ्यास करताना स्थूल आर्थिक विश्लेषणाच्या पद्धतीची किंवा दृष्टिकोनाची आवश्यकता का भासली, हा आपल्या समोर प्रामुख्याने प्रश्न निर्माण होत असतो. या प्रश्नाची सोडवणूकच आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे आर्थिक विचारांचे संक्रमण कसे झाले याचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे आणि या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतो आपण याबद्दलही आपण शिकलेलो आहोत. तरी पण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक एककाचा अभ्यास करत असतो. उदाहरणामध्ये एका विशिष्ट पिढी, एक विशिष्ट कुटुंब, एक विशिष्ट व्यक्ती, एक विशिष्ट उद्योग याचा आपण अभ्यास करीत असतो. आणि सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाच्या पद्धतीमध्ये या एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करून त्यावर जे काढलेले जे निष्कर्ष आहे हे निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू करण्यात येत असतात. परंतु अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते हे चुकीचं आहे. वास्तविकतः अर्थव्यवस्थेच्या काही भागाचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही. म्हणून सूक्ष्म विश्लेषणाद्वारे काढलेल्या निष्कर्षाचे सामान्यीकरण करून त्या आधारावर संपूर्ण अर्थव्यवस्थेसंबंधी निष्कर्ष काढले तर ते केवळ अयोग्य आहे एवढंच नाही तर ते चुकीचे सुद्धा ठरू शकतात. ज्यावेळी अशा प्रकारचे निष्कर्ष वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या भागावर लागू होत असतात तेव्हा त्याला विरोधाभास असे म्हटले जात असते. प्रोफेसर बोल्डिंग यांनी स्थूल आर्थिक विरोधाभास असं म्हटलेलं आहे. उदाहरणामध्ये जर आपल्याला घ्यावायचे झाल्यास, वर्गामध्ये असलेला एक विद्यार्थी तो वर्गामध्ये संपूर्ण लक्ष न देता मोबाईलवर बिझी असतो आणि त्या विद्यार्थ्यावर काढलेले निष्कर्ष संपूर्ण वर्गाच्या संदर्भात, क्लासच्या संदर्भात आपण लागू करू शकत नाही. आणि असे जर निष्कर्ष आपण संपूर्ण वर्गाच्या संदर्भात लागू जर केले तर ते चुकीचे ठरतात. त्याचप्रमाणे व्यक्तिगत घटकावर, अर्थव्यवस्थेच्या एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करून काढलेले जे निष्कर्ष आहे हे संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू जर केले किंवा त्या विचारांचे सामान्यीकरण जर केले तर ते नक्कीच चुकीचे ठरू शकतात.
असं अर्थशास्त्रज्ञांचं मत दिलं आहे. या दृष्टिकोनाच्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञाचे आपण या ठिकाणी मत बघूया. प्रोफेसर बोल्डिंग यांनी अर्थव्यवस्थेची तुलना एका जंगलाशी केलेली आहे. प्रोफेसर बोल्डिंग यांचं मत असं आहे की कोणत्याही एका झाडाची सुरुवातीला बाल्यावस्था असते, नंतर ते झाड पूर्ण विकसित होते आणि शेवटी ते वाढत जात असते, परंतु त्याच वेळी संपूर्ण जंगल हिरवेगार होत असते, असं प्रोफेसर बोल्डिंग यांचं म्हणणं आहे. यावरून स्पष्ट होते की वैयक्तिक झाडाच्या परिस्थितीच्या आधारावर तयार केलेले नियम आपण संपूर्ण जंगलाला लागू करू शकत नाही. जर असे केले तर ती केवळ एक भ्रामक संकल्पना असेल किंवा एक चुकीचे निष्कर्ष असू शकते. या दृष्टिकोनासंदर्भात प्रोफेसर केन्स यांचे मत असे आहे की बचत करणे हा एका व्यक्तीकरता योग्य असू शकते, कारण की त्याला भावी काळात उदरनिर्वाह करण्यासाठी व वृद्धापकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी ती नितांत आवश्यकता आहे. परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बचत करणे विशेषतः मंदी व बेरोजगारीच्या काळात पूर्णतः अयोग्य व हानिकारक आहे, असं प्रोफेसर केन्स यांचं म्हणणं आहे. प्रोफेसर केन्स यांनी व्यक्तिगत बचतीचा समर्थन केलेले आहे, परंतु हीच बचत जर संपूर्ण समाजाने केले तर गुंतवणूक होणार नाही आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आणि बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडेल. त्यासाठीच बचत ही व्यक्तिगतरित्या ठीक असली तरी पण ही बचत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात चुकीची आहे, अर्थव्यवस्थेला रसातडाला नेणारी आहे, असं प्रोफेसर केन्स यांचे म्हणणे आहे. या संदर्भात प्रोफेसर पिगू यांचे मत आहे की बेरोजगारी व आर्थिक मंदी समाप्त करण्यासाठी मजुरी दर कमी करावयास पाहिजे. मजुरीचे दर कमी झाले तर श्रमिकांच्या मागणीत वाढ होऊन जास्त लोकांना रोजगार दिला जाऊ शकतो, असे प्रोफेसर पिगू असे म्हणतात. या संदर्भात दुसरे एक उदाहरण परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर पिगू यांनी दिलेले आहे. त्यांच्या मते त्यांचं मत असं आहे की बेरोजगारी व आर्थिक मंदी समाप्त करण्यासाठी मजुरीचे दर कमी करावयास पाहिजे. मजुरीचे दर कमी झाले तर श्रमिकांच्या मागणीत वाढ होऊन जास्त लोकांना रोजगार प्राप्त होऊ शकेल. वरील उपाययोजना ज्या असतात या उपाययोजना आहेत एका विशिष्ट उद्योगाकरिता स्वीकारले जाऊ शकते, परंतु विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अर्थव्यवस्था करता स्वीकारल्यास ते केवळ चुकीचेच नाही तर त्रासदायक देखील होईल. सर्व उद्योगातील मजुरांचे जर दर कमी केल्यावर समाजाची जी मागणी आहे, प्रभावी मागणी म्हणतो आपण त्याला, ही प्रभावी मागणी कमी होईल, वस्तू व सेवांचे उत्पादन कमी होईल, परिणामतः श्रमिकांची मागणी कमी होईल व शेवटी बेरोजगारी व आर्थिक मंदी यात घट होण्याऐवजी त्यामध्ये वाढच दिसून येईल. या संपूर्ण विवेचनावरून असे स्पष्ट होते की वैयक्तिक उपभोक्ता पेढी किंवा उद्योग यांच्या व्यवहार व कार्यपद्धतीच्या आधारावर तयार करण्यात आलेले जे सामान्य नियम आहेत ते संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही. म्हणून यांना स्थूल आर्थिक विरोधाभासाची संकल्पना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच स्थूल अर्थशास्त्राचे संक्रमण होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राकडे सूक्ष्म अर्थशास्त्राचे संक्रमण कसे झाले हे बघूया. परंपरावादी आणि नवपरंपरावादी अर्थतज्ञ म्हणजे परंपरावाद्यांचा जो कालखंड आहे प्राचीन काळापासून तर ॲडम स्मिथच्या म्हणजेच 1776 पर्यंतचा जो कालखंड हा परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांचा कालखंड आहे. आणि नवपरंपरावादी अर्थशास्त्रज्ञ जर म्हटलं तर कार्ल मार्क्स पासून तर केन्स
चा उदय होतपर्यंतचा संपूर्ण जो कालखंड आहे त्याला आपण नवपरंपरावादी अर्थशास्त्रज्ञांचा कालखंड म्हणतो. तर परंपरावादी आणि नवपरंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी सिद्धांताची निर्मिती करताना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही पद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक आर्थिक विश्लेषणाची पद्धत म्हणून विकसित व समृद्ध करण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर डॉक्टर मार्शल यांना दिले जात आहे. म्हणजेच सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाच्या पद्धतीचा विकास व समृद्ध करण्याचे काम प्रोफेसर मार्शल यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर 1929 ते 30 मध्ये जी जागतिक मंदी आलेली आहे त्या जागतिक मंदीने खऱ्या अर्थानं या सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते. या जागतिक मंदीने जे काही जगामध्ये जे प्रश्न निर्माण केलेले होते त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती ही पूर्णतः असफल ठरली. आणि त्यानंतरच 1936 मध्ये प्रोफेसर केन्स यांनी मुद्रा, व्याज आणि रोजगाराचा सामान्य सिद्धांत मांडला. त्याला आपण जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी असे म्हणतो. आणि त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं त्याने जागतिक मंदीवर उपाययोजना म्हणून राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरणाचं विश्लेषण केलेलं आहे. आणि प्रोफेसर केन्स यांचे रोजगाराचे विश्लेषण करताना स्थूल समग्र दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. आणि केन्सच्या काळापासूनच खऱ्या अर्थानं स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे आर्थिक विचारांचे संक्रमण होण्याची कारणे कोणती याचा अभ्यास करणार आहोत. तर या संक्रमणाचा पहिला कारण आहे की दोन्ही दृष्टिकोनामध्ये फरक आहे. म्हणजेच सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आणि स्थूल आर्थिक विश्लेषण या दोन्ही दृष्टिकोनामध्ये फरक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्ती अथवा व्यक्तीच्या लहान समूहाचा आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला जात असतो. त्यात विशिष्ट कुटुंबे आहेत, विशिष्ट पेढ्या, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू, वैयक्तिक किमती, मजुरी, उत्पन्नाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट वस्तू व सेवांच्या उत्पादन घटकांचे वाटप कशा प्रकारे होते याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. परंतु या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या घटकांचे वाटप कशा प्रकारे होते याचे उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र सांगू शकलेला नाही. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समूहाचा, जसे एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. केन्स यांनी अर्थव्यवस्थेच्या समग्राचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी स्थूल दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. अशा प्रकारे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आणि स्थूल आर्थिक विश्लेषण या दोन्ही पद्धतीमध्ये, या दोन्ही दृष्टिकोनामध्ये फरक आहे. या संक्रमणाचं दुसरं कारण असं आहे की दोन्ही दृष्टिकोनातील गृहीतकामध्ये फरक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनामध्ये परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारीची परिस्थिती अस्तित्वात असते असे गृहीत धरलेले आहे. या परंपरावादी अर्थशास्त्रज्ञाच्या मते पूर्ण रोजगारीची स्थिती सामान्य स्थिती आहे. म्हणजेच एखाद्या अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगारी अस्तित्वात नसेल तर ती असामान्य परिस्थिती समजावी असे त्यांचं मत आहे. अशी असामान्य परिस्थिती म्हणजेच अपूर्ण रोजगारीची परिस्थिती होय. परंतु केन्स यांनी
पूर्ण रोजगारीचे गृहीत अमान्य केलेले आहे. केन्स या अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारीची परिस्थिती कधीच अस्तित्वात नसते, असं प्रोफेसर केन्सचं म्हणणं आहे. प्रोफेसर पिगू यांच्या मते मंदीच्या काळात मजुरी दरात कपात करून बेरोजगारी दूर करता येते व पूर्ण रोजगाराची स्थिती आणता येते. परंतु हे जे पिगूचे मत आहे, हे पिगूचे मत केन्सला अमान्य होते. प्रोफेसर केन्स यांचं मत असं होतं की जी बाब विशिष्ट उद्योगाला लागू पडते तीच बाब संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू होऊ शकत नाही, कारण मजुरी कपातीमुळे उत्पादनाचा खर्च कमी होऊन वस्तूची किंमत कमी होऊ शकते व त्यामुळे वस्तूच्या मागणीत वाढ होऊ शकते व वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन व रोजगारात वाढ होऊ शकते. परंतु विशिष्ट उद्योगाकरिता लागू पडणारे तत्व संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही. असे जर आपण केलंय तर रोजगारामध्ये घट होईल, अर्थव्यवस्थेतील सर्व कामगारांच्या मजुरीमध्ये कपात केली जाईल व त्याच्या उत्पन्नात घट होईल आणि त्यामुळे एकूण मागणीत घट होऊन रोजगारात सुद्धा घट होऊ शकते, असे प्रोफेसर केन्स यांनी म्हटलेले आहे. म्हणजेच या दोन्ही दृष्टिकोनाच्या गृहीतकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक आपल्याला दिसतो आहे. या संक्रमणाचे तिसरे कारण असे की किंमत पातळी. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे सुद्धा म्हटले जात असते. यामध्ये विशिष्ट वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जात असतो. वस्तूप्रमाणेच विशिष्ट श्रमिकाची मजुरी, विशिष्ट भूमीचे भाडक ज्याला आपण खंड असे म्हणतो, ते कसे निश्चित होते याचाही अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात असतो. परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विशिष्ट वस्तूच्या किमती निश्चितीचे फारसे महत्त्व नसते, तर सामान्य किंमत पातळीला महत्त्व जास्त असतो. सामान्य किंमत पातळीत वाढ झाली किंवा घट झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी, ज्याला आपण स्फीती अपस्फीतीची असे म्हणतो, तर स्फीती आणि अपस्फीतीची परिस्थिती दिसून येत असते. केन्स यांचं असं मत आहे की सामान्य किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या क्षेत्रात येत असतो. प्रोफेसर केन्स यांनी 1936 मध्ये जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट आणि मनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथा प्रकाशित होण्यापूर्वी अर्थशास्त्रज्ञांचे असे मत होते की सामान्य किंमत पातळीमध्ये होणारी जी वाढ आणि घट आहे ही मुद्रेच्या पुरवठ्यात होणाऱ्या वाढ किंवा घटीमुळे होत असते, असं त्यांचं मत होतं. परंतु केन्स यांना हे विचार जे होते हे अमान्य होते. प्रोफेसर केन्स यांचं म्हणणं होते की एकूण मागणीत वाढ किंवा घट झाल्यामुळे तेजी आणि मंदी, ज्याला आपण स्फीती अपस्फीती असे म्हणतो, घडून येत असते. अशा प्रकारे सामान्य किंमत पातळी मुद्रेच्या परिणामामुळे प्रभावित होत नसून तर एकूण मागणीत वाढ किंवा घट परिवर्तित होत असते, असं प्रोफेसर केन्स यांचं मत आहे. त्यामुळे किंमत पातळी ही सुद्धा या संक्रमणाचे कारण आहे, असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. त्यानंतर चौथं कारण असं आहे की व्यापार चक्र. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण रोजगारीच्या गृहीतकावर आधारलेला आहे. त्यात व्यापार चक्राच्या अभ्यासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आणि व्यापार चक्र घडून येण्याची कारणे काय, त्याचे प्रकार कोणकोणते, वेगवेगळ्या वर्गावर त्याचा होणारा परिणाम याची मुळीच चर्चा या सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात आलेली नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये पूर्ण रोजगारीचे गृहीत अमान्य करून केन्स व त्याच्या समर्थकांनी व्यापार चक्राचे अस्तित्व मान्य केलेले आहे. आधुनिक काळात आर्थिक व्यवहारामध्ये नेहमी उतार चढाव म्हणजे तेजी मंदी होत असते आणि ही समस्या प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येत असते. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापार चक्राला अतिशय महत्त्व निर्माण झालेले आहे. त्याचप्रमाणे व्यापार चक्र निर्माण होण्याची कारणे, त्याचे परिणाम व नियंत्रणासंबंधी उपाय सुद्धा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुचविण्यात आलेले आहे.
त्यानंतरचे कारण आहे आर्थिक वृद्धी. सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे संक्रमण करण्यास आणखी एक कारण आहे, ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धीशी संबंधित समस्या सोडवण्याकरिता कुठल्याही उपाययोजना सांगितलेल्या नाहीत. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आर्थिक वृद्धीशी संबंधित समस्या सोडवण्याकरिता पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र केवळ वैयक्तिक, कुटुंब, पेढी किंवा उद्योगाचा अभ्यास करते, परंतु जे नियम विशिष्ट कुटुंब, पेढी किंवा उद्योगाला लागू होतात हे संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडतील असे नाही. परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक वृद्धीचे विवेचन करताना सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांत संपूर्ण अर्थव्यवस्थेकरिता लागू करून फार मोठ्या प्रमाणामध्ये चुका केलेल्या आहेत. त्यांनी आर्थिक वृद्धीकरिता भांडवल निर्मितीमध्ये बचतीला फार महत्त्व दिलेले आहे, परंतु स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बचत करणे हा वैयक्तिक गुण असला तरी सार्वजनिक दृष्ट्या दोष आहे. याचे कारण असे की देशातील सर्व नागरिकांनी एकाच वेळी जर बचत केली तर एकूण बचतीत वाढ होऊन एकूण उपभोग व मागणी कमी होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगाराची मात्रा कमी होईल. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी बचतीऐवजी एकूण गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे, असं केन्स आणि त्याच्या समर्थक अर्थशास्त्रज्ञांचं मत होतं. त्यानंतर या संक्रमणाचे शेवटचे कारण धोरणात्मक उपाय हे आहे. सरकारने अर्थव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये अशा निरहस्तक्षेपवादी धोरणावर सूक्ष्म अर्थशास्त्र आधारलेले आहे. परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी निरहस्तक्षेपवादी धोरणाचे समर्थन केलेले होते. अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे, त्याचे आपोआप समायोजन होत असते, असं परंपरावादी अर्थतज्ञांचं मत होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने जे मौद्रिक धोरण आणि जे राजकोषीय धोरण अवलंबलेले जाते त्यावर त्याचा विश्वास नव्हता. म्हणजे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञाचा राजकीय आणि मौद्रिक धोरणावर विश्वास नव्हता. केन्स यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे प्रवृत्त केले आणि निरहस्तक्षेपाचे हे जे धोरण आहे हे चुकीचे आहे असे त्यांनी ठरवलेले होते. अशा प्रकारचे धोरण सार्वजनिक हिताच्या दृष्टीने फायदेशीर नसतात व त्या धोरणामुळेच 1930च्या दशकात जागतिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती असे केन्स यांची समजूत होती. त्यामुळेच ते सरकारच्या हस्तक्षेपाच्या बाजूने होते. त्यांच्या मते मंदीच्या काळात त्रुटीचे अंदाजपत्रक तयार करावे आणि स्वस्त मुद्रा उपलब्ध करून द्याव्यात आणि तेजीच्या काळामध्ये आधिक्याचे अंदाजपत्रक तयार करावे आणि महाग मुद्रा उपलब्ध करून द्याव्यात असं या केन्सचे मत होते. अशा प्रकारे या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन दृष्टिकोनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक होता. परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनावर जास्त भर देत होते आणि केन्सचे समर्थक अर्थतज्ञांनी स्थूल आर्थिक दृष्टिकोनावर जास्त भर दिलेला होता. अशा प्रकारे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाकडून स्थूल आर्थिक विश्लेषणाकडे या आर्थिक विचारांचे संक्रमण होताना आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे आर्थिक विचारांचे संक्रमण कशा प्रकारे झालेले आहे याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.